तर तिकडे नागपुरातला सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आता प्रशासन ऍक्शन मोडवर आलंय। नागपुरातील गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी अन्न आणि पुरवठा विभाग आता ऍक्शन मोडवर आहे। नागपुरातील न्यू सुभेदार लेआउट या परिसरामध्ये एजन्सीत अन्न पुरवठा विभागानेही तपासणी मोहीम सुरू केली आहे। गेले 2 ते 3 दिवस या एजन्सीमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। त्यामुळे सिलेंडरच्या काळ्या बाजाराची तक्रार असल्यानं अन्न पुरवठा विभागाने या ठिकाणी छापा टाकला। अन्न पुरवठा अधिकारी विनोद काळे यांच्या नेतृत्वामध्ये भरारी पथकाने इथे कारवाई केली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय नेमकं या ठिकाणी घडलंय, काय अधिकची माहिती? नक्कीच मी सध्या आहे प्रयागराज गॅस एजन्सीमध्ये आणि अन्न पुरवठा अधिकाऱ्यांची टीम जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे। विनोद काळे जे अधिकारी आहेत विनोद काळे जे अधिकारी आहेत जिल्हाधिकारी त्यांच्या नेतृत्वात, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या नेतृत्वात हे धाड सत्र जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे, कारवाई सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून या गॅस एजन्सीच्या बाहेर प्रचंड मोठी गर्दी लोकांची होती, नाराजी होती। TV9 मराठीने सकाळी बातमी दाखवली होती आणि त्यामुळे आता त्याची दखल घेत अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि कारवाई केली जात आहे, तपासणी केली जात आहे स्टॉकची। काय साहेब, काय करताय नेमकं, टीम काय करताय? गर्दी कशाची आहे आणि हा स्टॉक लोक सॅटिस्फाईड का नाही आहेत की किंवा यांना सिलेंडर मिळत किंवा नाही, मिळतंय की नाही याची शहानिशा इथं करण्यासाठी आम्ही आलेलो आहे। पण सध्या परिस्थिती जेव्हा गॅस एजन्सीचे आम्ही सगळे स्टॉक वगैरे पाहिले तेव्हा यांच्याकडे सिलेंडरची व्यवस्था आहे, यांच्याकडे स्टॉक पण भरपूर आहे। ब्लॅक मार्केटिंगची काय कारवाई होते, नियमानुसार काय कारवाई? ब्लॅक मार्केटिंग तर अजून अद्यापर्यंत निदर्शनास आलं नाही। तसं जर आलं तर त्याला एसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट, जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कारवाई केली जाईल त्यांच्यावर। काय काय तपासताय? या ठिकाणी यांचा स्टॉक चेक करतोय, कालचा यांच्याकडे स्टॉक किती होता, आजचं इनकमिंग किती आहे आणि एम्प्टी सिलेंडर किती आहे, रिफिल किती आहे आणि जो सिंगल सिलेंडरवाला आहे एक सिलेंडरवाला त्यांना 25 दिवसाचं सायकल आहे, 25 दिवसानंतर त्यांचा दुसरा OTP जनरेट होईल आणि ज्यांच्याकडे डबल सिलेंडर असेल त्यांचा OTP 30 दिवसानंतर जनरेट होईल। नक्कीच आपण बघू शकतो अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। रेकॉर्ड जे आहेत ते या ठिकाणी तपासले जात आहेत। ऑनलाईन डेटा सुद्धा या ठिकाणी चेक केला जात आहेत। ऑफलाईन ऑनलाईन रेकॉर्ड जे आहे ते चेक केले जात। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बघा, कम्प्युटर जे आहेत ते पण चेक केले जात आहेत। सकाळपासून प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी होती आणि त्यामुळेच आता अन्न पुरवठा अधिकाऱ्यांची टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि तपासणी मोहीम सुरू आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बघा, 5 अधिकाऱ्यांची ही टीम आहे। एजन्सीच्या प्रमुखांशी चर्चा करून माहिती घेतली जात आहे, स्टॉकची माहिती। तर काही अधिकारी या ठिकाणी कम्प्युटरवर डेटा चेक करतायत की किती सिलेंडर दिलेले आहे, किती सिलेंडरचं वितरण व्हायचंय। सर, काय ऑनलाईन काय चेक करतायत? सर, कालपासून यांच्याकडे किती डाटा आलेला आहे, किती आणि वितरण किती झालेलं आहे याबद्दल आम्ही माहिती घेत आहोत। ऑनलाईनची आकडेवारी आणि गोडाऊनमध्ये स्टॉक किती आहे याबद्दल आम्ही माहिती घेत आहोत। आपण बघू शकतो ऑनलाईन आणि गोडाऊनमध्ये स्टॉक किती आहे, कारण की प्रचंड आज पहाटे 5 वाजतापासून लोक या ठिकाणी रांगेत लागून आहे। प्रचंड मोठी नाराजी लोकांची होते आणि त्यामुळेच अन्न पुरवठा अधिकाऱ्यांची टीम जी आहे ती या ठिकाणी धडकली आणि कारवाई जी आहे ती सुरू आहे, तपासणी केली जात आहे आणि गैरप्रकार असल्यास थेट कारवाई होणार आहे। आपण बघू शकतो सगळा स्टॉक जो आहे तो या ठिकाणी तपासला जात आहे। स्वतः विनोद काळे इथले जिल्हा पुरवठा अधिकारी या ठिकाणी आहेत आणि तपासणी मोहीम जी आहे ती हातात घेतलेली आहे। एकूणच काय कारवाई, कारण की 2 दिवसापूर्वी सुद्धा अशाच प्रकारची धडक कारवाई करण्यात आली होती आणि गजाननजी या संदर्भात